रोहित पवारांनी नुकताच एक मोठा दावा केलेला आहे। तटकरे आणि पटेलांबाबत हा एक मोठा दावा रोहित पवारांचा सध्या समोर येतोय। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधून लढणार आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर भाजप सोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं देखील पुढे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा ही सध्या रंगत होती आणि यामध्येच रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। भाजपचे साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर स्वीकारू असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय। तर तटकरे पटेल यांच्यावरती झालेल्या कारवाईचं स्वागतच असेल असं देखील रोहित पवार म्हणतात। त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत एक मोठा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पटेल आणि तटकरे यांची काहीशी नाराजी असल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांमधल्या जर घटना आपण पाहिल्या तर या सगळ्याच घटनांवरून रोहित पवारांनी हा एक मोठा दावा केलेला आहे। काल नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट देखील घेतलेली होती। त्याचबरोबर काल सकाळच्या सुमारास जी यादी जाहीर झालेली होती या यादीमध्ये देखील तटकरे आणि पटेल या दोघांचीही नावं नव्हती आणि त्यानंतर शरद पवारांची तटकरे यांनी घेतलेली भेट। तर या आधीच्या अनेक दिवसांच्या या सगळ्याच घटनांमुळे आता रोहित पवारांचा हा दावा अत्यंत मोठा मानला जातोय। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधून लढणार आहेत असा एक मोठा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। तर भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं देखील रोहित पवार म्हणतात। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झालेली होती का अशी देखील शक्यता यामुळे वर्तवली गेलेली आहे। कालच नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे याच अनुषंगाने या सगळ्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। तर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। भाजपचे साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही स्वीकारू असं देखील ते म्हणतात। त्याचबरोबर तटकरे पटेल यांच्यावरती झालेल्या कारवाईचं स्वागतच आहे असंही ते म्हणतात। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी। ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार आहेत। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात। पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गट। रोहित पवारांनी नुकतीच ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत रोहित पवारांनी हा एक मोठा दावा केलेला आहे। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत असं देखील ते म्हणालेले आहेत। त्यामुळे भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे आता विलीनीकरणाच्या या चर्चांवरती पडदा पडलेला आहे का अशी शक्यता व्यक्त केली जाते, कारण रोहित पवारांचं नुकतंच हे वक्तव्य समोर आलेलं आहे। भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं रोहित पवार म्हणतात। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच निवडणूक लढवत असतात आणि यापुढे देखील 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढतील असं वक्तव्य हे रोहित पवार यांनी केलेलं आहे। त्यामुळे भाजपचे साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही स्वीकारू असं देखील पुढे जाऊन रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। तटकरे आणि पटेल यांच्यावरती झालेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो असं देखील रोहित पवार म्हटलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादीमधील अनेक महत्त्वाचे नेते, मग यामध्ये जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये काही वाद सुरू आहेत का, सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा ही सुरू झालेली होती। कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या। राष्ट्रवादीची जी यादी जाहीर करण्यात आलेली होती या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नव्हती। त्याचबरोबर ज्यावेळेस गुवाहाटीला हे सगळेच नेते गेलेले होते त्यावेळी जाताना ते चौघही जण एकत्र गेलेले होते, मात्र येताना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या सोबत आलेले नव्हते। त्याचबरोबर काल रात्रीच्या सुमारास सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती। त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।